अवैध सावकारीवर सहकार विभागाची धडक कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. शिरपूर शहरात विनापरवाना सावकारी व्यवसाय करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांविरोधात सहकार विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीनुसार कदीर अहमद शेख यांनी सहकार विभागाकडे तक्रार करत सुरेश रामचंद्र माळी राहणार वरवाडे, नारायण जगन्नाथ मराठे राहणार मदिना मशीदजवळ शिरपूर आणि दिलीप बापू पाटील राहणार पाटीलवाडा शिरपूर हे अवैध सावकारी करत असल्याची माहिती दिली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलीस बंदोबस्तात तिन्ही संशयितांच्या घरांवर झडती मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान नोंदवह्या, उसनवारीची कागदपत्रे, सावकारी व्यवहारांच्या नोंदी तसेच कोरी धनादेश जप्त करण्यात आले. सुरेश माळी यांच्या घरातून तब्बल 11 दस्तऐवज आणि तक्रारदाराच्या नावाचे 6 कोरी धनादेश मिळून आले. नारायण मराठे यांच्या घरातून सावकारी व्यवहारांच्या नोंदी, सौदा पावत्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. तर दिलीप पाटील यांच्या घरातून थेट कागदपत्रे सापडली नसली तरी इतर जप्त दस्तऐवजांमधून त्यांचा सहभाग समोर आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. चौकशीत तिन्ही संशयितांकडे सावकारी व्यवसायासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. तसेच संबंधितांनी दिलेले खुलासेही समाधानकारक नसल्याने त्यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध सावकारीच्या व्यवहारांवर सहकार विभागाने घेतलेल्या या कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले असून पुढील तपासात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.